नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीराम मोडक. मी आपल्याला मनी वर्कशॉप या अतिशय वेगळ्या आणि अनोख्या अशा प्रोग्रामबद्दल काही माहिती सांगणार आहे. मनी वर्कशॉप हे शीर्षक जेव्हा आपण ऐकता तेव्हा साहजिकच आपल्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले असतील की मनी वर्कशॉप काय आहे, मनी वर्कशॉप कशाबद्दलची माहिती आहे, मनी वर्कशॉप पैशाबद्दलची माहिती आहे हे तर निश्चित. पण ह्याच विषयाला मी आधी आपल्यासमोर काही वेगवेगळी उदाहरणं मांडतो आपल्या आजूबाजूला घडणारी, आणि मग ह्याचा परामर्श आपण नंतर घेऊया. आत्ताच अलीकडे माझ्या एक माहितीत अशी एक गोष्ट आली की आमच्या एका मित्राने नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. गेली 6-8 महिने तो बऱ्यापैकी मेहनत घेतोय त्याच्या व्यवसायामध्ये, परंतु अजूनही त्याचा जम नीट बसत नाही आहे. कॅश इनफ्लो आउटफ्लो या सगळ्या गोष्टींमध्ये त्याला पैशाची चणचण भासते. घरची लोक त्यामुळे त्याला असं काही प्रेशर करतायत की अरे नोकरीत होतास ते काय वाईट होतं का, आता पडलास धंद्यात आणि उगाची कटकट लावून घेतली आहे डोक्याला. आत्ता धंद्यात पडला, आता सेटल कधी होणार, आता नवीन फ्लॅट कधी घेणार, आता लग्न कधी होणार. हे एक उदाहरण झालं. दुसरा एक माझा मित्र आहे ज्याचा धाकटा भाऊ नुकताच MBA ची पदवी घेऊन कॉलेजातनं बाहेर पडलाय. अजूनही त्याला म्हणावी तशी नोकरी काही गवसत नाही आहे, म्हणावी तसं करिअर ऑफर करणारी अशी नोकरी त्याला मिळत नाही आहे. नुकतंच माझ्या अजून एका मित्राचं मला असं कळलं की तो आणि त्याची बायको इन्व्हेस्टमेंट, शेअर, स्टॉक्स ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंट करणारे होते. पण अलीकडेच काही दिवसांपूर्वी काही विशिष्ट अशा शेअर्स आणि स्टॉक्समध्ये त्यांचे पैसे वाया गेले, त्यांना खूप जबरदस्त नुकसान झालं. तर अशा अनेक गोष्टी आपल्या समाजामध्ये आजूबाजूला घडताना आपल्याला दिसतात, आणि ह्या सगळ्याचा संबंध कशाशी असतो तर पैशाशी असतो. आयुष्य आपल्याला सुखद वाटावं, सुखद प्रवास आपला आयुष्यामध्ये व्हावा, यासाठी पैसा हा अतिशय महत्त्वाचा घटक मानला गेला आहे आणि ते बरोबर देखील आहे. परंतु साधारणपणे आपला मराठी समाजामध्ये आपल्यावरती जे वेगवेगळ्या प्रकारचे आणि अँटी मनी असे काही संस्कार होत गेलेले आहेत, त्याचा कुठेतरी आपल्या मनामध्ये अतिशय कन्फ्यूज्ड अवस्था निर्माण करण्यातच जास्त योगदान झालेलं आहे. साधं उदाहरण बघा. नॉर्मल मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय अशा मराठी कुटुंबामध्ये साधारणपणे कशी बोलणी आणि कसे विचार असतात, तर आपल्याला कशाला एवढा पैसा हवा आहे, तुझी नोकरी व्यवस्थित चालली आहे ना, US ट्रिपा करतोयस ना, मग आता अजून किती पैसा तुला आयुष्यामध्ये लागणार आहे. किंवा एखादं अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबातलं जनरल वाक्य असं असतं जे वरिष्ठांकडनं येणारं असतं की पैसा वाईट, पैशामुळे नाती तुटतात, पैशामुळे माणसं एकमेकाला दुरावतात, पैसा व्यभिचार करवतो, पाप घडवतो. आणि आत्ताची आपली जी प्रोडक्टिव्ह पिढी आहे, म्हणजे तरुण पिढी आहे, जी साधारणपणे वयवर्षे 20 ते वयवर्षे 45-50, एक अशा अतिशय कन्फ्यूज्ड अवस्थेमधनं जाताना आपल्याला आढळते. खास करून आपली महाराष्ट्रीयन लोकांची जी ही सामाजिक पिढी आहे की ज्यांना खरोखरीच पैशाविषयी आपण कसं अटॅच व्हावं, पैसा ह्या विषयाला आपण आपल्या आयुष्यामध्ये कसं स्थान द्यावं, पैसा आपण ह्या गोष्टीचा विनियोग कसा करावा, पैसा कसा मिळवावा, कसा खर्च करावा, कसा अट्रॅक्ट करावा, याविषयी खरोखरच आपल्या कन्फ्यूज्ड मनाची अवस्था आपल्याला आपलं प्रोडक्टिव्हिटी कमी करण्यालाच जास्त भर देते. अगदी सोपं उदाहरण आहे. मगाशी मी मॅन्युअलबद्दल म्हणालो, तर आपण ज्या वेळेला एखादी वस्तू खरेदी करायला जातो, मग एखादा मोबाईल असेल, एखादी म्युझिक सिस्टीम असेल, एखादा टोस्टर, मिक्सर ग्राइंडर असेल, अशा प्रत्येक वस्तूबरोबर आपल्याला एक इन्स्ट्रक्शन मॅन्युअल दिलं जातं की ही वस्तू कशी वापरावी. परंतु ही वस्तू खरेदी करताना ज्याच्या आधारे आपण अशा वस्तू खरेदी करतो तो म्हणजे पैसा. हे देखील एक टूलच आहे, हे देखील एक गॅजेटच आहे. आणि हे गॅजेट कसं वापरावं याचं मात्र कुठेही मॅन्युअल नाही आहे. हे मॅन्युअल ज्याचं त्यानं स्वतःच तयार करावं लागतं, सांभाळावं लागतं आणि वापरावं लागतं. पैशाचं मॅन्युअल किंवा असे काही जनरल टिप्स आपल्याला कोणीच देत नाही. बालवाडीपासून ते कॉलेजच्या शिक्षणापर्यंत, इंजिनिअरिंग म्हणा, मेडिकल म्हणा, चार्टर्ड अकाउंटन्सी म्हणा, अशा अनेक स्तरातल्या विविध वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षणांमध्ये आपल्याला तंत्र शिक्षण मात्र व्यवस्थित दिलं जातं. परंतु आपलं अख्खं आयुष्य चालवणारा पैसा हा जो घटक आहे
याचं शिक्षण मात्र आपल्याला कोणीच देत नाही. साधारणपणे आपण पैसा याविषयीचं शिक्षण कसं घेतो, तर आपल्या स्वतःच्या अनुभवातनं, ज्याला आपण ट्रायल अँड एरर मेथड असं म्हणू. आता ट्रायल अँड एरर मेथडमध्ये ट्रायल तर होत असतात, परंतु त्याच्यात एरर्सच जास्त होतात. ट्रायलमधनं सक्सेस मिळणे ही गोष्ट फार क्वचितच दिसून येते. आपले आईवडील आपल्याला सांगत असतात पैशाचा विनियोग कसा करावा. कुठल्या आपतेष्टांकडनं, वरिष्ठांकडनं, आजूबाजूच्या घटनांकडनं आपल्याला कळत असतं की पैशाचा विनियोग कसा करावा. परंतु त्यात पैसा या विषयीचं सखोल ज्ञान, पैसा या विषयाचं अतिशय विस्तृत अशी माहिती आपल्याला खरोखरीच कोणी देत नाही. तसं शिक्षणही कुठे अवेलेबल नाही आहे. आता ह्या सगळ्या विचारांमधनं महत्त्वाची गोष्ट कुठली असते, तर पैसा आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीशी निगडीत आहे हे. आणि मग पैशाविषयीचं सखोल ज्ञान आपण कसं प्राप्त करावं. आपल्याला बऱ्याच वेळा असंही सांगितलं जातं की हार्ड वर्क विल ओनली पे. तर खरोखरच अतिशय हार्डवर्क करूनच आपल्याला पैसा मिळवता येतो का? पण आपल्या आजूबाजूला तर ह्याच्या विरुद्ध अशा अनेक घटना घडताना दिसतात. कधीतरी आपल्याला असेही लोक दिसतात की अतिशय श्रम घेत आहेत, परंतु त्यांना म्हणावा तसा पैसा मिळत नाही आहे. आणि अशीही लोक दिसतात की विनाश्रम घेऊन सुद्धा अतिशय मजेत आणि सुटसुटीत पद्धतीने त्यांच्या आयुष्यामध्ये पैसा येत असतो. फक्त पैसा मिळवूनच सुख मिळतं का हो? काही जण आपल्याला असेही दिसतात की भरपूर भरमसाठ पैशाचा साठा आहे, परंतु सुख मात्र नाही आहे. फॅमिलीमध्ये, समाजामध्ये, आरोग्याच्या दृष्टीने अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत. आणि काही लोक असेही दिसतात की पैसा नाही आहे म्हणून वेगवेगळ्या प्रकारची तणतण, ताणतणाव अशा सगळ्या गोष्टी त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये आहेत. तर ह्या सगळ्या विविध प्रकारच्या गोष्टींमध्ये, पैलूंमध्ये ह्या सगळ्यांना मिळून साधणारा जो घटक आहे तो म्हणजे पैसा. याच्याशी आपण आपलं नातं कसं घट्ट करू शकतो, पैशाच्या राज्यामध्ये आपण सुख कसं प्राप्त करू शकतो, पैसा आपल्या आयुष्यामध्ये कसा येतो, आपल्या आयुष्यामध्ये कसा वावरतो आणि आपल्या हातून कसा खर्च होतो, या सगळ्या गोष्टींचं सर्क्युलेशन आपण कसं चांगल्या पद्धतीने करू शकतो. पैसा आपल्या पर्सनॅलिटीशी कसा बांधला गेलेला आहे. माझ्या पर्सनॅलिटीतले किंवा आपल्या पर्सनॅलिटीतले असे कोणते घटक आहेत की ज्यांमुळे माझ्या आयुष्यामध्ये येणाऱ्या पैशावरती प्रभाव पडतो. माझ्याच पर्सनॅलिटीमधले, माझ्याच व्यक्तिमत्वामधले असे कुठले पैलू आहेत की ज्यामुळे माझ्या हातून होणारा पैशाचा विनियोग व्यवस्थित होत नाही किंवा व्यवस्थित होतोही. असे अनेक प्रकारचे प्रश्न, अशा अनेक प्रकारच्या घटकांना जर आपल्याला विस्ताराने समजून घ्यायचं असेल आणि आपली भावी वाटचाल जास्तीत जास्त सुख आणि समृद्धीकडे न्यायची असेल तर मनी वर्कशॉप हा अतिशय उत्कृष्ट प्रोग्रॅम आपल्याला मी रेकमेंड करू इच्छितो. अशासाठी की आयुष्यामध्ये जन्माला येण्यापासून ते आपला मृत्यू होईपर्यंत सर्वच ठिकाणी आपला संबंध पैशाशी येत असतो. मग अजाणतेपणाने आपण इतक्या महत्त्वाच्या विषयाला मुद्दामून बॅकसीटवर ठेवून दूर सारून कशाला बघायचं. तर जाणतेपणाने आपण असा प्रयत्न करायची आवश्यकता आहे की जेणेकरून पैशाविषयीचं सखोल ज्ञान आपल्याला मिळेल. पैसा ही आत्मशक्ती कशी आहे आणि आपल्याच व्यक्तिमत्वाशी ती कशी जोडली गेलेली आहे. आपण पैशाच्या राज्यामध्ये कसे सुखी होऊ शकू, भरपूर पैसा मिळवून सुद्धा आपण आनंदात कसे राहू शकू, पैशाविषयीचं टेन्शन मग तो कमी असताना सुद्धा आणि जास्त असताना सुद्धा आपण कसा घालवू शकू, पैसा ही शक्ती कशी आत्मसात करता येईल याविषयी आपल्याला कशी वेगवेगळ्या प्रकारची जाणीव निर्माण करता येईल. जर का आपण सुपर रिच कॅटेगरीमधले असाल तर केवळ पैसा मिळवणे हा उद्देश नसून पैशाच्या अजून अनेक कशा वेगवेगळ्या प्रकारच्या बाबी आहेत, उदाहरणार्थ पैशाचा स्पिरिच्युअलिझमशी कसा संबंध आहे याविषयी देखील आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान अशा वर्कशॉपमधून मिळेल. मित्रांनो, माझी खात्री आहे की पैसा प्रत्येकाला त्यांच्या आयुष्यामध्ये महत्त्वाचा वाटतो, परंतु वेगवेगळ्या संस्कारांमुळे आपण या विषयाकडे कानाडोळा करत असतो. कधी कधी एक फिअर फॅक्टरमुळे आपण जाऊ दे अज्ञानात सुख मानून ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यासारखं करतो. तसं न करता आपण जाणतेप्रमाणे हा विषय अतिशय सखोल पद्धतीने समजून घेऊया
आणि आपलं आयुष्य ट्रायल अँड एरर या मेथडपेक्षाही एका कॉन्शियसली एफर्ट घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने पैशाची डायमेन्शन समजून घेऊन जास्तीत जास्त सुखी आणि समृद्धी करूया अशी मी आपण सर्वात पुढे इच्छा व्यक्त करतो. आणि आपल्याला असं एक निवेदन करतो की मनी वर्कशॉप हा कार्यक्रम पैशाशी संबंधित अनेक विषय आणि अनेक प्रश्नांची उत्तरं देणारा कार्यक्रम आहे. तर आपण जरूर ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे. हा कार्यक्रम आपण सहकुटुंब हा कार्यक्रम आपण पाहावा, त्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि आपलं आयुष्य परवा तेरवा नव्हे तर आजच सुखसमृद्धीकडे न्यावं.